म्हणजे जुळतंय का कुठं भाजप आणि राष्ट्रवादी? राष्ट्रवादी आणि भाजपचं महाराष्ट्रात आत्ता आलंय. सगळ्यात पहिल्यांदा नगरमध्ये जोडेल आहे. जे दिलीप सातपुते असतील, बाळासाहेब बोराटे असतील, की जे विखे आहेत किंवा आमदार आहे संग्राम भैया जगताप, ते यांचं असं होतं की त्यांना नाही द्यायची उमेदवारी. त्यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही महायुती करतो, नाहीतर मग तुम्ही सेपरेट लढा. भाजपामध्ये राष्ट्रवादीमध्ये पण झालंय, काही निष्ठावंत आहे त्यांच्यावर पण अन्याय झाला. पण ते 4-5 जागांवरून कुठेतरी गोंधळ होतच नाही, ना. ते 4-5 जागेवरून गोंधळ होता हे मला नाही माहिती. म्हणजे युती असताना सुद्धा एकनाथ शिंदेचा त्याच्यावर फोटो आहेच. म्हणजे आता हे अहिल्यानगर शहरामध्ये कुठं संभ्रम करण्याचं काम आहे, काही छुपी महायुती आहे. शिवसेनेवाल्यांचं म्हणणं होतं का आम्हाला जागा सोडा, आणि भाजपवाल्यांचं म्हणणं होतं की नाही, तिथं आम्हाला बी जागा लागतील. तुमच्यावर आरोप आहेत की ते दमदाटी करतात म्हणून. माझ्या वाड्यात मला विरोधकच नाही. स्वच्छ सुंदर हरित प्रभाग जर मी येणार कालखंडात करू शकलो नाही तर परत या प्रभागात निवडणूक लढणार नाही. काय वाटतं, महापौर कोणाचं होईल, भाजप का राष्ट्रवादी? राष्ट्रवादीचा महापौर व्हावा ही इच्छा आम्ही व्यक्त करू शकतो. महापौर कोण ठरवतं? संग्राम भैया जर महापौर ठरवत असतील तर मग आजच ठरवून टाका ना महापौर कोण आहे. असं तर नाही ना झालं. काही विरोधक म्हणतात दमदाटी करून घरी जाऊन काही उचलून नेले, असं करून त्यांना फॉर्म विड्रॉल करायला लावले. की असा कुठल्याही प्रकारचा काही विषय नाही. ते रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही. तुम्हाला महापौर होण्याची इच्छा आहे?